एवढी आवडली नाही कलांजली पैठणी आवडली पण ती महाग होती ना 3000 3,500ची होती. तुला म्हणलं नव्हतं का घे म्हणून? आम्हाला एवढ्या साड्या 2-2 हजाराच्या 4,500 साड्या घ्या वाटत नाही. पहिल्यांदा 500 रुपयाची आता कारण कसं होतं माहितीये का, पहिली दिवाळी म्हणलं तर लेकरांच्या करण्याचं 3-4 हसायला ते अगं नको ना ग. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे वसुबारस. वसुबारसच्या माझ्या फॅमिलीकडून आपल्या यूट्यूब फॅमिलीला पूर्ण हार्दिक शुभेच्छा. तर आज विषय असा झाला की कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की आपण पूर्ण खरेदी केलेली आहे आणि साड्या वगैरे आपण मार्केटमधून जे जे लागते दिवाळीसाठी सगळं सामान आणलेलं आहे. आई आणि वैष्णवी, मी आणि सानू गेलो होतो. तो म्हणत असं नानाला का नाही नेलं, तर नानाला आजीमुळं नाही येत आहेत आणि आजीला घेऊन जायचं म्हणलं तर त्यांना चालण्याचे याचे प्रॉब्लेम तुम्हाला तर माहीतच आहे. त्या हिशोबानं आपण त्यांना घेऊन जात नाही. तर ना आजीसाठी म्हटलं होतं मी एक नाटी घ्यायची म्हणून, पण आईन त्या म्हणे आत्ताच घेतलेली आहे की तीच आता दिवाळीला घालते का नाही काय माहित त्या म्हणे, आणि तू घेशील तर डबल त्यांना झोप येणार नाही, डबल त्या बोलतील म्हणे. त्या हिशोबानं आपण त्यांना नाटी घेतलेली नाहीये. एक वैष्णवीला आणि एक आईसाठी साडी आणलेली आहे. पण याच्यात बी सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे, तो तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि काल हे बघा, हा आहे शिवराज, आम्ही याला लाडानं काय म्हणतो रे, हे गोलू, याला काल घेऊन आलेलो आहे. नीताताईची इथं गेलो होतो मी यांना आणायसाठी, कारण यांना लागल्या का परवा दिवशी सुट्ट्या. तर त्या दिवशीपासूनच हे फोन करत होते की घ्यायला ये मामा, घ्यायला ये मामा. त्याच्यामुळं काल त्यांना घ्यायला गेलो. तोपर्यंत त्यांनी सगळी खरेदी केली. पण एवढा विषय असा झाला, जोपर्यंत खरेदीसाठी मी होतो यांना तोपर्यंत काही पसंतच आलं नाही. आणि नंतर या दोघींना म्हटलं तुम्हाला काय करायचं तर घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका. तर त्याच्यानंतर या दोघींनी साड्या घेतल्या. तर साड्या बी दाखवणारच आहे, पण त्याच्यात एक प्रॉब्लेम झालेला आहे की जो आता ते आवडीचा याचा झालेलाच आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, यांचं ओके साड्या घेतात, पण ताई कोणी पण फोन करून सांगते की अशी एवढ्यालाच भेटती, ती तेवढ्यालाच भेटती. त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होते, नाही का रे? त्या दिवाळीला घ्यावं लागेल, दिवाळी दिवशी नेसावं लागेल. त्या त्याच्या घरी नव्या नेसत्या, तुम्ही का जुन्या नेसता का? तर तो विषय काय झालेला आहे की रोहिणी ताई त्या म्हणे की आम्ही आल्यानंतर घेऊ, पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या दिवाळीला घ्यायचे घेऊन टाका, आल्यानंतर ते पण आपण घेऊ डबल. तर यांचं नंतर मन झालं होतं की कॅन्सल करायचं, नाही का? हो म्हणलं होतं हाय आता घरी मला साड्या, आता हिच्या पल्लवीच्या घरी गेलो, छान साड्या नेसवल्या त्यानेच. म्हणलं त्या नेसू दिवाळीला, पण हे म्हणे नाही आपल्या घरच्याच घ्यायच्या. मग म्हणलं घ्या. आम्हाला एवढ्या साड्या 2-2 हजाराच्या 4,500 साड्या घ्या वाटत नाही. पहिल्यांदा 500 रुपयाची. आता कारण कसं होतं माहितीये का, पहिले दिवाळी म्हणलं तर लेकरांचे करण्याचं 3-4 लेकरांचे घेण्याचे याचे त्याचेच पैसे. त्याच्यामुळे आईनं संक्रांतीला मी 10 वर्ष साडी नव्हती मला, कधी जर संक्रांतीला तर 4-5 वर्ष मिळून एकदा एखादी मार घेतली. त्याच्यामुळे आईचं आवडत असेल तिथं, पण पैशामुळे काय माहिती ती काढत नव्हती. पण नंतर म्हटलं की मी जातो, म्हटलं तुम्हाला घ्यायचेच घ्या. डबल रोहिणी ते मला म्हणे तू चिडू लागला, तू त्यांना हे करू लागला, त्याच्यामुळे त्यांनी घेतलं नाही. आता वैष्णवीला विचार. वैष्णवी, काय विषय तुझी साडीचा? साडीच्या एवढी आवडली नाही कलांजली पैठणी आवडली पण ती महाग होती ना 3,000 3,500ची होती. तुला म्हणलं नव्हतं का घे म्हणून? ती महाग नाही आवडत. तर हिला म्हटलं होतं की 1300-1400 रुपये. तिला म्हटलं होतं घे, पण त्यांचं मनातल्या मनातच त्यांना वाटत होतं की पैसे जास्त चालले, हे चालले. तरी मी त्यांना म्हटलं दुकानात तुम्हाला जे वाटन ते घ्या. तर त्यांना प्रॉब्लेम झाला की त्यांनी घेतलं नाही. पण नंतर मग मी गेल्यानंतर तुमचं तर कॅन्सलच केलं तर वाटतं तुम्ही. तुम्ही मला घरीच सांगायचं असतं ना, आम्हाला साड्या बिड्या काही घ्यायच्या नाही, आम्हाला सहज जालन्याला यायचं थोडे 2-4 वस्तू. यांचं साड्या ते घेण्याच्या ऐवजी जास्त कशात डोकं होतं माहिती का, सामान घ्यायचं. पण ते सामानाची चिठ्ठी दिली असती तर मग मी आणलंच असतं. नाही कानातलं सापडलं का? तू म्हणे ना रूमवर पडलेले. लक्षातच नाही कुठं पडलं काय पडलं
गेलं तरी लक्षच नाही बाबा बाजाराचे घ्यायच्यामुळे हे गेलं. तुम्हाला सांगतोय कसं असतं माहितीये का तुम्हाला, म्हणजे आता ते कालच यांना मी उदाहरण दिलेलं आहे, ते त्याला हसू लागलं. त्यांना सोन्याचे चमचा दिलं ना तरी हाताने खात होत्या. तसं विषय हिला मी आता सोन्याचे केलेले असताना तुला बाजारचे घालायची काही गरज होती का वैष्णवी? मला डबल त्या गोष्टीवर बोलायचं नाहीये, पण सोन्याचा भाव तू कमेंट बघितल्या का काय झालेला आहे? तुम्ही असं एवढं वेंधळ्यासारखं कसं राहता? सोनं का मजाक वाटायली का? त्या सगळ्या गोष्टी आहे ना माझ्या लक्षात आलेल्या आहे, पण आता यांना ते सांगून मतलब नाहीये त्या गोष्टीचं. आणि तुम्हाला आता हा ते उगा त्या रूमवर इकडं तिकडं कुठंच नाहीये, ते घरात पण नाहीये. हा नाही यार आई, पण मला वाट पशी काहीतरी दिसल्यासारखं झालतंय एकदा. तर इकडं चालू आहे पोहे करणं. माझी आता तिथं 6 महिने पोत होती 5-7 ग्रॅमची, पण मी माझ्या हाताने ठेवली होती पेपरच्या खाली. त्याच्यात पेपर पडले तर ती अक्का सापडली नाही. जेव्हा मी गेले स्वतः पाहिली तुम्हाला पटकन सापडली. सगळे म्हणे तू रेल्वेत गेली पण तुला येणे जाणे. पण मी वैष्णवी पण साड्या कोणत्या आणल्या काय आणल्या त्या दाखवतो एकदा. आवडल्या नसल्या तरी बी आता पाहावं लागेल ना. आजी जळू द्या, जाऊ द्या गाड्याचं काय, आता फटाके फोडणारच आहे त्या. हे बघा इकडं आलेला आहे बोलू सेट आणि आमची दीदी रेडी झालेली आहे. बंद कर. ये दीदी, हा आजीला नाती आणली नाही तू? हा ए दद्या मग काय आजी तुम्ही घालतच नाही नव्या नाटन, काय घरात येऊन दारात? त्याची नाटी काय करायचं, ते नाटीला नाही काही करायचं, धुणं करायचं नंतर मग दिवाळीच्या दिवशी घालायला त्याची पाण्यातून काढायला किती कोरी असते. कुठं आहे आजी? का नवीन नाटी द्यायची द्या थैलीतून तुमच्या काढून मस्त नवी आज पाण्यातून काढ आणि दिवाळीच्या दिवशी घाल. सांग का दोन्ही बी पाण्यात भिजून टाक, दोन्ही पाण्यात भिजून टाक. आजी सणासुदीला तरी नवे घाला, नंतर तर आहेच ना. बरं कवर घालणार तुम्ही? एकच नाटी तुम्हाला दिली तर तुम्ही 10 वर्ष तीच वापरणार का? एक रवी बयान घेतली आजी आणि एक मी घेतली. त्यानं पैसे दिले, त्यानं 2 नाटे, एक नाटी घेतली आणि एका नाटीचे पैसे दिले. कुठं गायब केले, गायब. ते येणार आहे उद्या, त्याला विचारा तो किती पैसे दिले ते त्याच्या आईकड. मला यांनी एकच नाटी घेतली. आजी तिथून 2 चोळ्या आणल्या होत्या आणि एक नाटी आणली होती काहीतरी. पैसे नव्हते दिले आजी. त्यानं काय केलं होतं माहितीये का? 2 नाट्या घ्या म्हणे, मी पैसे टाकून देतो. हा त्या अनिल दाजीच्या तिथंच टाकले त्यांनी. द्या मग आज बरं त्यांच्याकडे नाट्या काढून थैलीतून. तुमच्या थैलीत काढा ना थैलीत हे ना आजी. तर आजीसाठी पण नाटी आणलेले. ह्या मागच्या दिवाळीला आजी मागच्या दिवाळीला घातली ती काही नवीन नाटी काढली नाही ना? नाही ह्या वेळेस आता नवीन नाटी घातल्याशिवाय सुट्टी नाहीये. दिदे ए दीदी आजीला नाटी काढू लाग ना. हे बघा आज ओवाळण्यासाठी तिची मरमर. कशाला ग? थांब ना ग बाई. हा त्या आजीची नाटी काढू दे ना आधी. नवी साडी आजीला. तू नवा ड्रेस आणला ना काल? आजीला दाखवला पिल्ल्या तू? कुठे? थैली नको पिल्ल्या. आजीला नको चटू. हा इकडे लांब बस.
आजीच्या याच्यात नवीन नाटी नको पिल्ल्या पिल्ला आजी मार तुला रे बाबा. आजी बशी नाही करायचं तसा. त्यांची बॅग काढली तर त्यांच्या बॅग जवळ जायचं नाही. त्यांच्या बॅग मध्ये पैसे असतात. हा काय दुकानात देत नसते ते आपल्याला. हा काय होत हा हा हे बघा एकच आहे का एकच आहे का बर जात तिकडे ती पेटीतली पेटीतच राहते. हीच करा धुणं. चलो द्या मस्त पैकी काढ. काय ऊन निघत नाही ग. ते आजी काढून देते थांब. आजी काढून देते. आजीचे आहे ना ते. हा आजीला उघडता येतं ना. हा तुला नाही दिलं ते आजीच आहे ना. इकडून खोला. हा खोला खोला. आकाशी कलर येऊ नाही हीच राहू दे. जाऊ दे ती पेटी ते वाटत नाही याच्यात नाही. नाही याच्यात नाही. हा एक पेटीत असं याच्यात नाही. कोणती काढायची आजी ही काढायची का दुसरी काढायची. मग ही का नऊवार चांगली ना ती जांभळी ही 6 वारे. अच्छा आजी ही राहू दे मग हीच नक्क घडी काढू 6 वारी. ती नऊवार चांगली ना भारमची नाही नाही जाऊ दे तीच काढू आता. ती छान दिसेल. तो मला काही सुधरू देत नाही ना. आजी काय म्हणत आहे. सानू मला काही सुधलू देत नाही. होयते का मांडी राग आला तुला. नाही 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 नाही. बर आजी काय म्हणत आहे तुला. होय तिकलं काय म्हणत आहे. जाऊ नको त्यांच्याकडे जाऊ नको. जाऊ दे कट्टी म्हणा. मी बोलत नाही म्हणत तुम्हाला. नाही रडू नाही. हे बघा आजी काढाय. तर चला आता वळून घेतो एकदा. हे इकडं खायला लागला पोहे. या पोहे खायला सगळेजण. वैष्णवी चल व्हिडिओ घे बरं थोडा. मस्त वैष्णवी एक पाठ ठेवायचा. रांगोळ काढायची त्याच्यावर असतंय ते. धर हे मोबाईल धर. धर बोल जरा सर चालू आहे. टोपी रुमाल आहे तुमच्याकडे. सानू दीदी देवानी या तुमच्या हातात ताट धरा. मग ती ओळ ताट नाही धरत आहे तिला. धरता मी. हा ला पहिल्याच वेळेस ओवाळायली सानू. हा हा ते बघा कशी ओवाळायली. सरळ धर सरळ ताट. पण नाही का रक्षाबंधनला राखीचं भीतीच वाटत होती. रक्षाबंधनला ओवाळच नाही. हे बटन लावत असते. थांब थांब थांब. त्या नाही ना हे बोट. उलट्या धरण्यात आलं. बाजूला व्यवस्थित लावते ती बरोबर सगळं. तुमची अंगठी द्या ना. ती बरोबर करते. अंगठी द्या थोडी हातातली काढून. कसं ओवाळते का. कसं. सांगू तिकडे पप्पाच्या डोक्यात.
तसं नाही तसं नाही. गोल फिरव गोल फिरव. गोल फिरव. असं असेल. तांदूळानं कसं करते तू? ओवाळ आता ताटानं. ठेवा आरती ठेव. आरती ठेव. आता ओवाळ. हो. ओवाळ. ओवाळ. घ्या दर्शन. बस 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 आता साखर नाही. सानू दर्शन. ए पुरी काय पडा पडा बघा. गोलू दादाला ओळलं का? ओळलं. तर हे बघा कोणत्या कोणत्या साड्या आणल्या त्या दाखवतोय. दाखव चल कोणत्या कोणत्या आणल्या. हे बघा मला तर वाटेल ते यांच्या ह्याच टाईपमध्ये साड्या आणलेल्या आहे. कोमलताईला, रोहिणीला, त्यांच्या आईला. हा वेगळे आहे. हां हे बघा ही कोणासाठीची तुझी आहे का? हे बघा ही वैष्णवीसाठी वैष्णवीनं आणलेली आहे आणि एकदम मस्त असं दिसतंय मला कलर बिलर. आणि कशी दिसते ना कमेंटमध्ये नक्की सांगा. कलर चांगला आहे का? साडी चांगला आहे का? साडी चांगली आहे का? आणि या साडीचं नाव काय ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नाही तुझी कोणती आहे दीदी? तुझा ड्रेस कुठे आहे? तुझा ड्रेस कुठे आहे? सरक बाजूला सरक दीदी. साडी बघू दे. तिकडून बस. मांडी घाल व्यवस्थित. तिकडून बस. तुझा ड्रेस आण. ते आईकडे ठेवलेला आहे आईकडे. हे बघा ही आहे आईची. दोघींनी बऱ्यापैकी सेम घेतलेला आहे फक्त कलर चेंज नाही का रे का हे बदललेलं आहे. कशी वाटते सांगा आईची पण आणि वैष्णवीची पण कमेंटमध्ये करून नक्की सांगा. डबल काय खरेदी केलं रे? बस तुम्हाला साड्याच आणायच्या होत्या बाकी काहीच नाही. बाकी झालेलं आहे. आणि दीदीचा ड्रेस नाही ती घेऊन गेली तिकडे. हां हे बघा सानू दीदीचा ड्रेस बघून घ्या एकदा कसा आहे. तर छान आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण एवढा गर्दा आहे ना सध्या दुकानामध्ये नाही का रे वैष्णवी? किती गर्दा आहे सध्या. सानूच्या ड्रेसला खूप वेळ लागला आहे. आणि हे बघा अशा प्रकारे ड्रेस आणलाय तिला. तिला घालून बघितला होता एकदम मस्त वाटला मला आणि तिला पण आवडला. आणि काय माहिती आहे का तिथं ते पण 3-4 ड्रेसच्या वर दाखवत नव्हते नाही का रे वैष्णवी? किती प्रॉब्लेम होला. ते दाखवत नव्हते गर्दा असल्यामुळे. काय माहिती का चॉईसच करता नाही आलं. पण तरी पण बऱ्यापैकी. साने तुझा ड्रेस. तिकडं आजी सोबत गप्पा आणायला लागली ती. कोणतं? तर अजून पण यांनी सामान आणलेलं आहे थोडं पूजेचं याचं त्याचं काय काय लागतं काय काय नाही ते. तर त्याच्यामुळे ज्यांना गरजेचं आहे तुम्हाला सांगतोय खर्च करण्यापेक्षा कसं वाचवता येईल याच्यात जास्त भर आहे आमचा. हे बघा वा वा वा. म्हणजे डबल जायचं कामच नाही ठेवलं का? हा वैष्णवी डबल. हो आजी रडायला. काय केलं आजीला तू? काय लागलं? हाताला. तू डसली का? डसली? हे बघा त्याच्या बारीक बारीक वस्तू आणल्या. भरपूर अशा वस्तू आणल्या यांनी घरात ज्या लागणार आहे त्या. रांगोळी काय हे बघा एकदम मस्त असे काय म्हणते याला पंती. ए ती बघ ती घेतलं तिने. जे बाप्पा दी जे बाप्पा आई पाशी जे बाप्पा आहे बिल्ला. हा हा वा 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 छान आणलं तिथे. हा
भरपूर सामान आणलं तुम्ही. आता काही आणायचं कामच नाही ठेवलं वाटतं मला. हा किती छान छान आणलं. बर चल चल चला. कुठं लागलं त्या पेटीत भरायला लागले. कुठं लागलं? हे बघा पसारा निघला डाव. अरे 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 अरे. हे आणली रे. हे बघा हे आता घरी असते. ही नाटी नऊवारी ही. हा. रडायला काय झालं मला? कुठं रडायला ग? हसायला ना त्या. हसायला त्या. अग नको ना ग. हा आजीचं उमाले का? कोणाची ती? दरवाजा. आणि दिदी ए ए पैसे कुठे ठेवले आजीने? हा जाऊ दे त्याची राहू दे बाबा. तू सरक ना, आजीला काम करू दे ग. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे आमचा विषय झालेला आहे खरेदीचा याचा त्याचा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चलो बाय बाय. बाय बाय. बाजाराला वर